एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे. ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. पण कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आणखीन कुणी असो, वाचाळवीरांनी थोडस आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय. कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो, आम्हाला येतो, परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे. त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही. आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, भाषा कशी असली पाहिजे, उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये. अनेक प्रकारचे शब्दप्रयोग वापरता येतात, अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते. आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराचंच आहे. जर कुणी एखाद दुसरं बोलून गेलं तर तो महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही. हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं ह्या परिसरामध्ये सांगू इच्छितो. थोर समाजसेविका ताराबाई शिंदे यांची पण भूमी आहे, त्यांना पण मी अभिवादन करतो. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वन नेशन वन इलेक्शन हे त्या ठिकाणी बिल आणण्याचं काम चालवलेलं आहे. अनेक गोष्टी होत आहेत. माझ्या काही महिला मला म्हणाल्या, भगिनी म्हणाल्या, माझ्या मायमाऊली म्हणाल्या, अजून आम्हाला पैसे मिळाले नाही. काळजी करू नका. पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला, दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला, तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल. अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय. मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो. अनेक महिलांनी मला इथं येत असताना वेगवेगळ्या अडीअडचणी सांगितल्या. मी आपल्याला पुन्हा सांगतो, ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही. हा चुनावी जुमला नाही, हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे. उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे. या योजनेमुळे माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे. याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका. आणि वृद्धांच्या करता, इतर घटकांच्या करता, सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आणल्यात. दुधाला 5 रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय. त्याच्या संदर्भामध्ये खूप काही सरकार आपल्या जनतेच्या करता करतंय. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अडचणीत आली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की त्यांना गॅरंटी द्यायची. 300 कोटी रुपयाची गॅरंटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला दिली. त्याच्यातनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बुलढाणा जिल्हा बँकेला पैसे दिले. आज बुलढाणा जिल्हा बँक सुरू झालेली आहे.